विद्यार्थी मित्र हो नमस्कार, मी मोनिका जोशी आमच्या इनोव्हेटिव्ह वे पब्लिकेशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। आजपासून आपण युनिट क्रमांक 18 डीसी मोटर सुरू करणार आहोत। आज आपण या युनिट मधील लेसन क्रमांक 123 डीसी मोटरचे कार्यतत्व व प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपणास डीसी मोटरचे कार्य कोणते, डीसी मोटरचे प्रकार कोणते आहेत, बॅक ईएमएफ म्हणजे काय, तसेच डीसी मोटरची फिरण्याची दिशा बदलणे याबद्दलची माहिती होणार आहे। आपण रोटेटिंग मशीन्स जेव्हा डीसी जनरेटर स्टार्ट केला होता तेव्हा आपण स्टार्टिंगलाच पाहिलं होतं की रोटेटिंग मशीन्स नेमकं काय आहे। हा ट्री डायग्राम आपण कशासाठी घेतलाय, आपण त्याच्या सपोर्टसाठी आपण फॅमिली ट्री डायग्राम सुद्धा पाहिली होती। ही कोणाची फॅमिली आहे, जनरेटर आणि मोटरची। आधी आपण कोणाची पाहिली होती, जनरेटरची फॅमिली। आता जनरेटरचाच भाऊ कोण आहे, मोटर। आपल्याला आता मोटर शिकायची आहे, डीसी मोटर। कुठली गोष्ट सुटली नाही पाहिजे त्यासाठी आपण एक छोटासा रिकॅप घेऊन बघू। रोटेटिंग मशीन्स मध्ये काय येतात बेसिकला, डीसी मशीन आणि एसी मशीन। अगेन डीसी मशीन मध्ये कशामध्ये दोन प्रकार कोणते येतात, डीसी मशीन मध्ये जनरेटर आणि मोटर। डीसी मशीन मध्येच जनरेटर आणि मोटर। डीसी मशीन सारखीच असते, जनरेटर आणि मोटर कन्स्ट्रक्शन सुद्धा सारखं असतं, फक्त वर्किंग प्रिन्सिपल दोघांचे चेंज होतात। तर आता जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल अँड ऑल आपल्याला सगळं माहिती आहे। आता आपण मोटरचं कसं असतं ते इन डिटेल शिकणार आहेत। देन एसी मध्ये अगेन सिंक्रोनस, असिंक्रोनस, अल्टरनेटर, मोटर या गोष्टी आपण एसी मशीन जे आहे ते पुढे शिकणारच आहेत। सध्या आपण आता डीसी मोटर सुरू करूया। सो दिस इज अवर डीसी मोटर। फोटो बघून घ्या डीसी मोटरचा कशी दिसते मोटर। त्याच्यामध्ये काही काही बेसिक त्याच्यातले जे पार्ट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे। आर्मेचर, स्टेटर, मॅग्नेट्स बऱ्यापैकी सेम दिसतंय फोटो, पण काहीच फरक नसतो विशेष, फक्त त्याचे जे वर्किंग प्रिन्सिपल वगैरे असतात ते चेंजेस होतात जनरेटर आणि मोटर मध्ये। आता याच्यामध्ये मेन काय डिफरन्स येईल जनरेटर आणि मोटर मध्ये, फर्स्टली जनरेटर काय करत होता, मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट करत होता इलेक्ट्रिकल मध्ये, आणि मोटर काय करतो, इलेक्ट्रिकल कन्व्हर्ट करतो मेकॅनिकल मध्ये। हा एकच मेजर डिफरन्स आपण लक्षात ठेवायचा आहे। मोटर काय करते आणि जनरेटर काय करतं। जनरेटर काय करतं, जनरेट करतं इलेक्ट्रिकल। आपण कोण आहेत, इलेक्ट्रिशियन्स। आपल्याला काय लागतं, इलेक्ट्रिकल पॉवर। तर इलेक्ट्रिकल पॉवर जे जनरेट करतं ते जनरेटर, आणि इलेक्ट्रिकलला जे कन्व्हर्ट करतं मेकॅनिकल मध्ये ते आहे मोटर। आता आपण काय शिकणार आहेत, मोटर। तर मोटर काय करते, मेन पर्पज काय मोटरचं की मोटर इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल कन्व्हर्ट करते। आपण मोटर ऑलरेडी बऱ्याच वेळा वापरलेली सुद्धा आपल्या घरात सुद्धा असते, शेतांमध्ये सुद्धा वापरतात। पाणी वगैरे जे आपण कमीच लेवलचं आहे त्याचा फोर्स वाढवून आपण काय करतो, वरच्या फ्लोअरवर वगैरे जेव्हा आपली टाकी वगैरे उंचावरती ठेवलेली असते तेव्हा काय करतो आपण, मोटरचा वापर करून ते इलेक्ट्रिकल एनर्जी त्याला देऊन त्याला काय करतो आपण, कन्व्हर्ट करतो मेकॅनिकल एनर्जी मध्ये। ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो, डीसी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्रास आपण डीसी मोटर म्हणतो। ह्याची रचना डीसी जनरेटर सारखीच असते, म्हणून डीसी मशीन जनरेटर किंवा मोटर म्हणून वापरता येते। अति उत्तम टॉर्क वेग आणि लोड कॅरेक्टरिस्टिक मुळे सूक्ष्म प्रिसिजन यंत्रे, वायर ड्रॉइंग इंडस्ट्री आणि ट्रॅक्शन इत्यादी ठिकाणी 90% डीसी मोटरचाच वापर केला जातो। डीसी मोटर्स या रचनेच्या दृष्टिकोनातून संपूर्णपणे जनरेटर प्रमाणेच असतात। आपण हे ऑलरेडी पाहिल्यासारखं सुद्धा त्यामुळेच वाटते, कारण याचं कन्स्ट्रक्शन मोस्टली जनरेटर सारखंच असतं। सो प्रिन्सिपल्स ऑफ अ डीसी मोटर, आपण प्रिन्सिपल ऑफ जनरेटर पाहिलं होतं, तसंच आहे प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर। आता मोटर मध्ये काय होतं, थोडंसं आपण एकदा हे जे इमेजेस आहेत ते सिम्प्लिफाय करून बघू काय काय आहे याच्यात। हे काय आहे, दोन मॅग्नेट बसवलेले आहेत, परमनंट मॅग्नेट आहेत। त्याच्यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, या ज्या रेषा कशाच्या आहेत, या फ्लक्स लाईन्स आहेत, म्हणजेच काय चुंबकीय क्षेत्र आहे ते। देन इथे काय केलेलं आहे, कंडक्टर प्लेस केलाय मॅग्नेटिक फील्ड मध्ये। इथे दोन मॅग्नेट आहेत, म्हणजेच काय तर इथे सुद्धा चुंबकीय क्षेत्र आहे, फक्त आपण काय केलं याच्यात एक्झॅक्ट दाखवलं नाही कारण ते इनविजिबलच असतं। तर इथे काय दाखवलं, इथे फोकस कशावर आहे, कंडक्टरवर। हा कंडक्टर काय केला, मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलाय, आणि याला आपण मोटर मध्ये वापरतोय, म्हणजेच काय त्याला आपण ऑलरेडी बाहेरून सप्लाय दिलाय कंडक्टरला फिरण्यासाठी। ते आपण इन डिटेल अजून बघणार आहेत, पण एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे। जेव्हा मोटर असते, मोटर मध्ये जेव्हा कंडक्टर प्लेस करतो तेव्हा रोटेट करण्यासाठी आपण त्याला सप्लाय देतो एक्सटर्नल। तो जो सप्लाय आहे त्यामुळे काय होतं, त्या कंडक्टरच्या भोवतीची जी हे रेषा दिसतात हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेली आहे। त्यालाच आपण म्हणू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेट
देन थर्ड फिगरमध्ये काय होतंय ते हे आहे ॲक्च्युअल वर्किंग प्रिन्सिपल. आता आपण वन बाय वन जाऊया एकेका इमेज थ्रू. काय काय होतं ह्याच्यामध्ये, DC मोटार वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट whenever a current carrying conductor is kept in a uniform magnetic field, a force will be set up on the conductor so as to move it at right angle to the magnetic field. म्हणजेच एकसारख्या चुंबकीय क्षेत्रात विद्युत करंट वाहून नेणारा वाहक ठेवला असता त्याच्यावर यांत्रिक प्रेरणा कार्य करते, त्यामुळे कंडक्टर प्रेरणेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, आता आपण काय काय बोललो की हे मॅग्नेटिक फील्ड आहे, देन इथे कंडक्टर प्लेस केलेला आहे. देन थर्ड फिगरमध्ये काय केलं, या दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे शो केलेलं आहे. म्हणजे या दोन्ही फिगर इथे मिक्सअप करून खाली दाखवलेले आहेत. काय होतंय आता इथे, मॅग्नेटिक फील्ड आहे प्लस हे कंडक्टर सुद्धा आहे. आता याच्या भोवतीचे मॅग्नेटिक फील्ड आणि ही मॅग्नेटिक फील्ड काय होतीये, कोलॅज होतीये. म्हणून काय होतं इथे, कोलॅज झाल्यानंतर इथे फिरत असताना याच्या मॅग्नेटिक फील्ड ही जी आहे रोटेटिंग फील्ड आहे आणि हे कॉन्स्टंट या वे मध्ये होतं. तर काय होतं इथे आता की फिरत असताना स्वतःभोवती ह्याची जी डायरेक्शन आहे ती चेंज करून घेते. ह्याची डायरेक्शन कशी होती, स्ट्रेट लाईन्स होत्या फ्लक्स लाईन्स. आता इथे काय होते, थोडंसं वक्राकार आलेला आहे, कर्व झालेला आहे त्या लाईन्सचा. तर हे काय होतं की कंडक्टरची वरची जी बाजू असते, वरचा जो भाग असतो मॅग्नेटच्या मधला, तिथे जास्त फ्लक्स लाईन्स क्रिएट होतात आणि खालचा जो भाग आहे तिथे कंपॅरेटिव्हली कमी फ्लक्स लाईन्स असतात. म्हणजेच काय, मॅग्नेटिक फोर्स जनरली वरच्या बाजूला जास्त असतो. तर हे झालं प्रिन्सिपल ऑफ अ DC मोटार. नेक्स्ट इज रिॲक्शन ओव्हर अ करंट कॅरिंग लूप बाय द मॅग्नेटिक फील्ड. करंट कॅरिंग लूप म्हणलेलं आहे इथं. लूप म्हणजेच काय, एक सर्कल, वायर किंवा एक गोलाकार आपण असं म्हणू शकतो. लूप चौकोनी सुद्धा असू शकतो, फक्त काय ते त्याला कुठलाही ओपन स्पेस नाहीये, दोन्हीच्या मध्ये कुठलीही ओपन नाहीये. म्हणजे जर हे असं असेल तर याला आपण लूप म्हणू शकतो का, किंवा हा सर्कलचा असा ओपन झालेला असेल याला लूप नाही म्हणत. लूप कसा असतो, हे पूर्ण जेव्हा पॅक असतं तो झाला लूप. देन आता याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी की रिॲक्शन ओव्हर अ करंट कॅरिंग लूप. आपण आधी कशा काय बघितलं होतं की जेव्हा फक्त कंडक्टर ठेवलेला होता आपण, तर ते काय करत होतं की फ्लक्स लाईन्स ज्या आहेत त्या डिस्टर्ब करत होतं समवेअर, त्या अशा कर्व होत होत्या ज्या स्ट्रेट फ्लक्स लाईन्स असतात. इथं काय होते, आता इथे तर आपण अख्खा लूप ठेवलाय, हे एवढं सर्कल ठेवलेलं आहे. हे काय आहे, करंट कॅरिंग कंडक्टरचं लूप तयार करून ते आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये, ह्या दोन मॅग्नेट्सच्या मध्ये म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्डमध्ये सेट केलेलं आहे. तर काय होईल आता इथे, इफ द कंडक्टर इज प्लेस्ड बाय अ लूप ऑफ वायर, रिझल्टंट फील्ड किंवा परिणामी फ्लक्समुळे लूपच्या एका बाजूवर खालच्या दिशेने तर दुसऱ्या बाजूवर वरच्या दिशेने प्रेरणा कार्य करते. अँड इट फॉर्म्स अ ट्विस्टिंग टॉर्क ओव्हर द कंडक्टर्स अँड दे टेंड टू रोटेट इफ दे आर फ्री टू रोटेट. म्हणजेच काय, जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एखादा लूप ठेवतोय तेव्हा ते काय करतं की एका पॉइंटला वरच्या दिशेने आणि एका पॉइंटला खालच्या दिशेने फोर्स अप्लाय होतो त्याच्यावरती, आणि ते काय करतं, टेंड टू रोटेट, आणि ते फिरण्याचा प्रयत्न करतो किंवा फिरायला हे फोर्स काय करतं, भाग पाडतं. म्हणजेच काय, हे वरच्या दिशेने करतंय फोर्स, म्हणजेच काय ही दिशा दाखवली, म्हणजेच काय या वेनी आणि हे या वेनी, म्हणजे या दोन टोकांना दोन वेगळ्या डायरेक्शन. एक म्हणजेच काय होईल, वेगळी डायरेक्शन कशी आहे, एक या साईडने जाते, एक खाली येते. म्हणजेच काय, रोटेट होण्यासाठी ते फोर्स करतंय जे फ्लक्स लाईन्स आहेत ते लूपमध्ये. तर त्यामुळे काय होतं की ते कंडक्टरचे लूप आहे, ते करंट कॅरिंग कंडक्टरचं जे लूप आपण प्लेस केलेलं आहे ते रोटेट होतं. कधी, जेव्हा त्याला काहीही अडथळा नाहीये, म्हणजेच ते रोटेट करण्यासाठी फ्री असेल, त्याला बाहेरून काही कसलाही अडचण नसेल त्या लूपला, तर ते इझिली रोटेट होईल. तर हे आहे रिॲक्शन ओव्हर अ करंट कॅरिंग लूप. लूपवरती होणारी रिॲक्शन जी आहे ती ही आपण स्लाइडमध्ये पाहिलेली आहे. नेक्स्ट इज रिॲक्शन ओव्हर द आर्मेचर करंट कॅरिंग कंडक्टर्स बाय द मॅग्नेटिक फील्ड. आता आपण बेसिक पाहिलं, जेव्हा कंडक्टर ठेवलं तेव्हा काय झालं, देन कंडक्टरचा लूप केला, एक सर्कल केलं होतं किंवा कंटिन्युअस जी क्लोज्ड पाथ होती ती पाहिली आपण, त्याच्यावरती काय इफेक्ट होतो. आता आपण डिरेक्टली कंडक्टर जे मोटरमध्ये आपण जनरेटरमध्ये जे शिकलं होतं आर्मेचर करंट किंवा आर्मेचरचा जो पार्ट असतो तो पाहिलेला आहे आपण, तेच वेमध्ये मोटरमध्ये सुद्धा सेट केलेलं असतं. तर ते जेव्हा एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण प्लेस करतो तेव्हा त्याच्यावरती काय इफेक्ट होतो हे आपण आता इथे समजून घेऊया. काय होतं इथे, जेव्हा हे आता दोन अगेन मॅग्नेट्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड इथे आहे याचा अर्थ,
आणि तिथे काय केले, हा आर्मेचर आपण सेट केलेला आहे. आता या आर्मेचर वरती कसा इफेक्ट होतोय, जसं की आपण लास्ट स्लाइड मध्ये पाहिलं होतं, जेव्हा लूप ठेवतो आपण ते काय करतो, रोटेट होतं. बट इन अ प्रॅक्टिकल मोटर आर्मेचरवर कॉइल्सच्या स्वरूपात अनेक कंडक्टर असतात. ॲज वी कॅन सी हिअर, पार्ट ऑफ अ मोटर, हा काय आहे, एक पार्ट आहे मोटरचा, जसं की आपण जनरेटरमध्ये पाहिला होता. आर्मेचर आणि फील्डला विद्युत सप्लाय दिला असता आर्मेचरवर यांत्रिक प्रेरणा कार्य करते व आर्मेचर अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच क्लॉकवाईजच्या उलटा. देन आर्मेचरची फिरण्याची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार आपण शोधू शकतो. आपण MCQs मध्ये सुद्धा पाहिलं होतं, जनरेटर इज ऑलवेज राईट अँड मोटर इज ऑलवेज लेफ्ट. लेफ्ट हँड रूल जो आहे फ्लेमिंगचा, तो कुठे वापरला जातो, मोटरमध्ये. मोटरमध्ये आपण तो रूल वापरून काय करतो, लेफ्ट हँड रूल वापरून दिशा जी आहे फील्डची ती शोधून काढू शकतो. देन या नियमानुसार आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलून किंवा फील्डची पोलॅरिटी बदलून आर्मेचरची फिरण्याची दिशा आपण बदलू शकतो. आता इथे काय काय होतंय, ही जी दिशा आहे ह्याची आपण काय करतोय, अँटी क्लॉकवाईज होतीये. ती कशामुळे होतीये, याच्यामध्ये काय होतं, आपण जसं की नॉर्मल पाहिलं होतं की एक रँडम जर हे असेल, आपले मॅग्नेट्स असेल, त्याच्यामध्ये जर आपण त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये लूप ठेवला, ते काय करत होतं, एक फोर्स वरती खाली अप्लाय होत होता आणि एक वरती, म्हणून काय होतं, ते रोटेट होत होतं कंटिन्युअसली. आता इथे काय केले, आर्मेचर ठेवलेला आहे आणि याला बाहेरून आपण या फील्डला काय करतोय, विद्युत सप्लाय दिलेले आहे. कारण हे मोटर आहे, याला इनपुटला आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देणार झालो, कारण मोटरचं ते इनपुट आहे. आउटपुटला आपल्याला मेकॅनिकल भेटणार आहे, आपल्याला आउटपुटला इलेक्ट्रिकल पाहिजे नाही, आपल्याला मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. तर आपण काय करतोय, इनपुटला इलेक्ट्रिकल सप्लाय देतोय. म्हणजेच काय करतोय, आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा हे आर्मेचर आहे त्या आर्मेचरला आपण रोटेट करतोय मॅग्नेटिक फील्डमध्ये. आता टेंट काय करतं, ते नॅचरल मॅग्नेटमध्ये ठेवलं तेव्हा की क्लॉकवाईज ते रोटेट होईल एखादं लूप. पण आपण इथे काय करतोय, सप्लाय देऊन त्याला अँटी क्लॉकवाईज फिरण्यासाठी भाग पाडतोय. त्याला सप्लाय दिल्यानंतर ते अँटी क्लॉकवाईज वेनी फिरतंय. तर हे झालं जेव्हा आपण आर्मेचर एखाद्या याच्यामध्ये ठेवतो मॅग्नेटिक फील्डमध्ये, तेव्हा त्याच्यावरती या प्रकारचा इफेक्ट होतो. आता आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघणार आहेत. आपण आधी काय पाहिला होता, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. राईट हँड रूलचा काय उपयोग होतो, तर जनरेटरमध्ये जी EMF जनरेट होतो त्याची दिशा जी आहे ती शोधण्यासाठी आपण वापरला होता. सेम वे मध्ये इथे लेफ्ट हँड रूल वापरलेला आहे आपण. कशासाठी, तर मोशन ऑफ कंडक्टर, फ्लक्स लाईन्स आणि करंट जो येणार आहे आपल्याला, ते करंट काय करतोय, मेकॅनिकल एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतोय. म्हणून या करंटची दिशा सुद्धा आपल्याला महत्त्वाची माहिती असणं. तर या तिन्हीची दिशा आपल्याला कोण फाइंड आउट करून देतं, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. मोटर इज ऑलवेज लेफ्ट, जनरेटर इज ऑलवेज राईट. तर आता ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, द डायरेक्शन ऑफ फोर्स produced on a current carrying conductor placed in a magnetic field can be determined by Fleming's left hand rule. आपल्या डाव्या हाताचा अंगठा, पहिले बोट व मधले बोट एकमेकास काटकोनात धरले असता पहिले बोट काय करतं, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतं. मधले बोट कंडक्टर मधून वाहणाऱ्या करंटची दिशा दर्शवित असेल व अंगठा वाहकाची फिरण्याची दिशा दाखवतो. म्हणजेच कशाची, मोशन ऑफ कंडक्टरची दिशा कोण करतं, अंगठा दाखवतो. आता हा जर आपण लेफ्ट हँड असा धरला तर हा काय करतो, या वेनी कर्व होतो समवेअर. म्हणून कंडक्टर कसा फिरतो, या वेनी. कंडक्टर असा फिरत असेल म्हणजेच कसा, अँटी क्लॉकवाईज. आधी आपण काय बघितलं, नॅचरल मॅग्नेट मध्ये जेव्हा ठेवलं होतं तेव्हा ते कसं फिरत होतं, या वे मध्ये. पण आपल्याला फ्लक्स लाईन्सची दिशा माहिती असते. अगेन करंटची दिशा पण आपल्याला बऱ्यापैकी आपण गेस करू शकतो. त्यावरून आपण मोशन ऑफ कंडक्टरची दिशा किंवा आर्मेचरची फिरण्याची दिशा काढू शकतो. किंवा आपल्याला जर या दोन गोष्टी माहीत असतील तर त्यावरून आपण करंटची दिशा सुद्धा फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हॅव अ लुक ॲट फिगर बी. ही जी फिगर बी आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की लूप ऑफ अ कॉइल कॅरिंग कंडक्टर व्हेन प्लेस्ड अंडर नॉर्थ अँड साऊथ पोल्स, दॅट लूप ऑफ कॉइल रोटेट्स इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इथे काय केलं, एक्झाम्पल देऊन दाखवलेलं आहे आपल्याला. जेव्हा या फील्डमध्ये आपण ठेवलेलं आहे म्हणजेच काय, आता मोशन ऑफ कंडक्टरची दिशा आहे, फ्लक्स लाईन्सची दिशा आहे दाखवलेली आणि देन करंटची सुद्धा. म्हणजे याच्यानुसार आपल्याला हे कळते की डायरेक्शन ऑफ रोटेशन काय आहे. देन फ्लक्स लाईन्सची डायरेक्शन आपल्याला गेस करू शकतो आपण. त्यावरून आपल्याला काय कळते की करंट कोणत्या दिशेने वाहतोय.
तर हे झाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि त्याचं एक्झाम्पल, जेणेकरून आपल्याला ते समजून घेता येईल. सो नेक्स्ट इज टाइप्स ऑफ DC मोटार. DC मोटारची रचना ही DC जनरेटर सारखीच असल्यामुळे दे आर अल्सो क्लासिफाईड ॲज सिरीज, शंट आणि कंपाऊंड मोटर्स डिपेंडिंग अपॉन देअर कनेक्शन ऑफ फील्ड वाइंडिंग विथ आर्मेचर अँड सप्लाय. जसे की आपण DC जनरेटरमध्ये पाहिलं होतं, सेम वेमध्ये इथे DC मोटारचे सुद्धा टाइप्स आहेत. कुठले कुठले? सिरीज मोटार, शंट मोटार आणि कंपाऊंड मोटार. कशावरून हे टाइप्स केलेले आहेत आपण ऑलरेडी पाहिलं होतं. जेव्हा हे आर्मेचरला फील्ड कोणत्या वेनी कनेक्ट केलेली आहे, फील्ड वाइंडिंग जे आहे त्यावरून काय ठरवतो आपण की ती मोटार जी आहे कोणत्या प्रकारची आहे. जशी आपण रोटेटिंग मशीन्सची फॅमिली पाहिली, तशीच आपण DC जनरेटरची सेपरेट फॅमिली, त्याचे नेक्स्ट जनरेशन सुद्धा पाहिले होते. सेम वेमध्ये इथे टाइप्स ऑफ DC मोटार आहेत. म्हणजेच काय, मोटारचीही फॅमिली आपण छोटीशी फॅमिली आहे ती ओळख करून घेऊया काय काय आहे त्याच्यामध्ये. एक आहे सिरीज मोटार. सिरीजमध्ये काय होतं, आर्मेचरच्या सिरीजमध्ये जेव्हा फील्ड कनेक्टेड असते त्याला आपण म्हणतो सिरीज मोटार. आता ही सिरीजमध्ये आहे, आपल्याला माहिती आहे जेव्हा रेजिस्टन्सेस दोन जर आपण एका खाली एक जोडले किंवा एका बाजूला एक, R1च्या एंडिंगला R2 स्टार्ट झाला तर त्याला आपण म्हणतो सिरीज. तर हे कसं कनेक्टेड आहे याच वेमध्ये येईल, त्यामुळे याला आपण म्हणतो सिरीज मोटार. देन शंट मोटार. शंटमध्ये काय आहे, हा जो आर्मेचर आहे, आर्मेचरच्या पॅरललमध्ये काय केलेलं आहे, फील्ड वाइंडिंग कनेक्ट केलेली आहे, शंट फील्ड कनेक्ट केलेली आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो शंट मोटार. काय केलंय, आर्मेचरच्या पॅरललमध्ये आहे, पॅरलल म्हणजे शंट. आता हेच कनेक्शन कसं होईल, इथे कनेक्ट होतं, सेम वेमध्ये काय होईल, R2 जो आहे तो बाजूला जाईल, म्हणजेच काय, दोघांचे स्टार्टिंग पॉईंट्स एक होतील आणि एंडिंग पॉईंट्स एक होतील. सेम वेमध्ये E1 A1 जे आहे या पॉईंटला, E2 A2 एका पॉईंटला, म्हणून हे झालं शंट मोटर. देन कंपाऊंड मोटर. कंपाऊंड म्हणजेच काय असतं, ज्याच्यामध्ये सिरीज आणि शंटचं कॉम्बिनेशन येतं त्यालाच आपण म्हणतो कंपाऊंड. जनरेटर असेल किंवा मोटर असेल तसंच राहील. हे जे आर्मेचर आहे, आर्मेचरच्या सिरीजमध्ये सुद्धा वाइंडिंग आहे, देन दोघांच्याही पॅरललमध्ये, म्हणजेच शंटमध्ये काय आहे, शंट फील्ड पॅरलली कनेक्ट केलेली आहे, म्हणून ह्यालाच काय म्हणतो आपण कंपाऊंड मोटर. तर हे झाले टाइप्स ऑफ DC मोटर. सो नेक्स्ट इज कन्सेप्ट ऑफ बॅक EMF. बॅक EMF नेमकं काय असतं, DC मोटारचा आर्मेचर फिरतो तेव्हा त्याच्याकडून फील्ड पोलचे चुंबकीय क्षेत्र जे आहे ते प्रवर्तित केले जाते. या क्रियेमुळे आर्मेचर कंडक्टरमध्ये काय करतो, विद्युत दाब निर्माण करतो. विद्युत दाब आर्मेचर कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटच्या विरुद्ध दिशेत असतो. हा सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो, म्हणून यास आपण काय म्हणतो बॅक EMF किंवा काउंटर EMF असं आपण याला म्हणतो. आपण काय केलेलं आहे, जनरेटरमध्ये सुद्धा पाहिलं होतं, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर ठेवतो तेव्हा काय होतं, मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर ठेवल्यावर या कंडक्टरमध्ये काय होत होतं की EMF जनरेट होत होता. आता इथे सुद्धा काय होणार आहे, आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर ठेवणार आहेत तर त्यावेळेस त्याच्यामध्ये EMF जनरेट होणं स्वाभाविक आहे, थोडा तरी EMF जनरेट होणार झाला, त्यालाच आपण काय म्हणतो बॅक EMF. याच्या मागचं कारण काय असेल तर, आता डायरेक्शन ऑफ रोटेशन आपली ठरलेली असते, कारण आपण जेव्हा मोटरला जेव्हा मोटरमध्ये जे कंडक्टर प्लेस केलेलं आहे किंवा आपण सिम्पली म्हणूया आर्मेचरला जेव्हा आपण सप्लाय देतो बाहेरून आणि ते रोटेट करतो, त्यावेळेला रोटेट होत असताना काय होतं की काही फ्लक्सेस जे आहेत, ह्या फील्ड हे जे आता पोल्स आहेत, या पोल्सचे जे फ्लक्सेस आहेत फील्डच्या भोवतीचे, ते थोड्याफार प्रमाणात तरी कट होणार झाले किंवा ते कट होणारच, हे मस्ट आहे. तर झाल्यानंतर कट झालं की काय होणार, स्वाभाविक आहे कंडक्टरमध्ये EMF जनरेट होणार. तर तो जो EMF आहे त्याची डायरेक्शन जी असते, काय म्हणे की जो नंतरचा जो करंट आहे जो आपल्याला आउटपुटला मिळतोय, तो करंट जो आहे त्याच्या विरुद्ध दिशेत असते. त्याच्या विरुद्ध दिशेत असल्यामुळे काय होतं की याला आपण म्हणतो बॅक EMF, उलट दिशा म्हणजेच काय बॅक. तर आता हे इथे डिरेक्शन सुद्धा दाखवलेली आहे, हे जे डॉटेड आहेत ते एक दिशा कशाची आहे, डायरेक्शन ऑफ बॅक EMF इंड्युस्ड इन द जनरेटर. आता ह्याची दिशा बघा, या वेनी हे जात आहे, ही जी आहे ही या वेनी येत असावं, किंवा डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इन दी मोटर. फ्लो जो आहे करंट जो होणार आहे मोटरमध्ये त्याची डायरेक्शन कुठली आहे,
याची डायरेक्शन कुठली आहे, अप साईडमध्ये आहे, अप डाऊन साईडमध्ये आहे, म्हणजेच काय हे विरुद्ध दिशेत होते, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, बॅक EMF म्हणतो. आणि हे जे बॅक EMF आहे ते डिनोट करतात EB ने. EB EMFचा E आणि बॅकचा B आपण शॉर्टमध्ये लिहिलेला आहे जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल. आता याच्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरण्यात येणार असेल, जो आपण जनरेटरमधला EMF इंड्यूस झालेला फाइंड आउट करण्यासाठी वापरला होता, EMF इक्वेशन, तेच सेम फॉर्म्युला आपण इथे पण यूज करतो जेव्हा आपल्याला बॅक EMF फाइंड आउट करायचे. काय फॉर्म्युला आहे बॅक EMFचा, phi ZNP डिवाइड बाय 60A वोल्ट्स. हाच फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये पाहिला होता. अगेन याचं डेरिवेशन आपण वन बाय वन आता बघूया. सो हिअर इज दी आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. तेच इक्वेशन आहे इथे, त्यालाच आपण आता काय केलेलं आहे, थोडंफार सॉल्व केलेलं आहे. याच्यात काय काय केले, नेमकं याचा उपयोग काय आपण बघूया आता स्टेप बाय स्टेप. इथे काय दिलेलं आहे, V व्होल्टेज ड्रॉप. कशामधला व्होल्टेज ड्रॉप आहे म्हणे, आर्मेचरमधला. आर्मेचरमधला व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे, IaRa ड्रॉप. V इज इक्वल टू IR आपल्याला फॉर्म्युला आपण बेसिकपासून शिकत आलोय. हेच काय आहे, फक्त आर्मेचरमधला करंट आहे म्हणून A आहे इथे आणि आर्मेचरमधलाच रेझिस्टन्स आहे म्हणून A वापरलेला आहे. तर हे काय आहे, आर्मेचरमधला व्होल्टेज ड्रॉप प्लस EB बॅक EMF जो आहे तो टोटल जेव्हा या दोघांचं करतो तेव्हा आपल्याला भेटतो पूर्ण V टर्मिनल व्होल्टेज. म्हणून IaRa इक्वल टू आपण असं लिहू शकतो की V मायनस EB. काय केलं ह्याच्यामध्ये, EB जे आहे या EB ची साईड चेंज केली आहे, EB ची साईड चेंज केली, इक्वलच्या या साईडने आणले म्हणजेच काय त्याची साईन चेंज होणार. हे इथे प्लस होतं तेच मायनस झालेलं आहे EB, म्हणून IaRa इक्वल टू V मायनस EB घेतले. देन आपण याला अगेन असं लिहू शकतो, EB इज इक्वल्स टू V मायनस IaRa. जेव्हा आपण याची डायरेक्शन चेंज केली IaRa ची तेव्हाच काय झालं, ते निगेटिव्ह झालं, इथे प्लस होतं इथे मायनस झालं. V मायनस IaRa ड्रॉप इक्वल टू बॅक EMF. बॅक EMF कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या सूत्राचा सुद्धा वापर करू शकतो. देन आता काय केलेलं आहे, EBचा फॉर्म्युला आपण जो पाहिला होता, EBचा फॉर्म्युला आपण आत्ताच काय म्हणलो होतो की इक्वेशन जे असते जनरेटरमध्ये जे EMF इक्वेशन आपण पाहिलं होतं तोच फॉर्म्युला काय आहे, EB साठी आपण वापरतो, तेच इक्वेशन यूज करतो. काय होतं ते, phi ZNP डिवाइड बाय 60A हेच इक्वेशन होतं. आता त्याच्या इक्वल टू काय घेतलंय, ही जी EB ची व्हॅल्यू आहे ती याच्या इक्वल मध्ये ठेवली आहे. तर हे फॉर्म्युला इक्वल टू V मायनस IaRa म्हणजेच काय, व्होल्टेज ड्रॉप इन आर्मेचर. देन आता याला कसं सॉर्ट आउट केलंय त्यांनी, नेक्स्ट स्टेपला काय केलेलं आहे, N इज इक्वल टू, हे जी N आहे ते ॲज इट इज ठेवलेलं आहे. N इज इक्वल टू हे बाकीचे जे त्याच्यातले कंपोनंट्स आहेत किंवा Z, phi, P ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय केल्या, त्यांची साईड चेंज करून या साईडला आणलेलं आहे, EBच्या साईडला, सॉरी V मायनस IaRaच्या साईडला आपण त्यांची साईड चेंज करून घेतलंय. त्यामुळे काय झालं, आता हे जे phi ZP हे जे तीन आहेत ते काय होते, 80 मध्ये होते, वरच्या साईडला होते, ते काय आले डिनॉमिनेटर मध्ये गेले, छेदामध्ये गेले, phi ZP ॲज इट इज खाली घेतलेले आहेत. देन काय झालं, हे 60A वरती गेला, जे डिनॉमिनेटर मध्ये होतं ते न्यूमरेटर मध्ये गेलेलं आहे आणि हा जो पार्ट आहे तो ॲज इट इज इथे ठेवलेला आहे. आणि आपण इथे काय करतोय, N ला डिनोट केलंय, N ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला क्रिएट केलाय किंवा जनरेट केलाय. तर याला आपण युनिट काय देणार, Nचं म्हणजेच कशाचं, रिव्होल्यूशन्स पर मिनिट हे युनिट दिले. हे कशासाठी आहे, स्पीड फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरू शकतो N ला, तर त्याचीच युनिट काय आहे, RPM. देन दिलेल्या मोटरमध्ये ZPA आणि 60 स्थिर असतात, म्हणजेच काय कॉन्स्टंट आहेत, ते आपण आधी सुद्धा शिकलो होतं. 60A आणि ZP म्हणजेच काय, यांची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट दिलेली असते. किती पॅरलल पाथ्स आहेत, किती पोल्स आहेत, 60 तर डिजिट आहे आणि त्याच या जे चारही गोष्टी आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती असते. देन हे कॉन्स्टंट असतात म्हणून याला काय म्हणतो आपण, K नी इथे डिनोट करू शकतो, डिनोट. तर ते काय केलेलं आहे, K इज इक्वल टू 60A बाय ZP ठेवलेला आहे. या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट आहे, आपल्याला भेटती जेव्हा आपण एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली असते. तर आपण याला कॉन्स्टंट म्हणू शकतो.
तर ह्याला के असं डिनोट करून आपण पुढे कसं लिहू शकतो याच फॉर्म्युलाला, हे जे पूर्ण इक्वेशन आहे याला आपण एवढ्या शॉर्टली कसं लिहिले, तर हा जो पार्ट आहे 60A डिवाइड बाय ZP चा हा एवढा पार्ट आपण के ने डिनोट केला इथे. देन उरलं काय V मायनस IARA, V मायनस IARA काय आहे, इथे आहे V मायनस IARA, त्यालाच आपण EB ने डिनोट केलेलं आहे. V मायनस IARA इक्वल टू काय आहे, VB आहे, EB आहे, तर EB ला आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. हे जे V मायनस IARA आहे त्याला आपण ॲज इट इज EB ठेवले, डिवायडेड बाय हे जे फाय आहे इथे ते ॲज इट इज फाय घेतलेलं आहे. N इक्वल टू KEB डिवाइड बाय फाय म्हणजेच फ्लक्सेस. तर हे काय झालं, स्पीडसाठीचं शॉर्ट फॉर्म्युला किंवा इक्वेशन आपण म्हणू शकतो. आणि हे आपण कसं फाइंड आउट केलं, हा IARA ड्रॉप घेऊन, त्यामुळे याला आपण आर्मेचर व्होल्टेज ड्रॉपमध्ये आपण हे कन्सिडर करतोय. नेक्स्ट इज रिव्हर्सिंग द डिरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ DC मोटार. DC मोटारचे डायरेक्शन जे आहे ते रिव्हर्स करण्यासाठी काय मेथड्स आहेत किंवा काय कसं करू शकतो आपण, त्याची प्रोसेस काय आहे हे या फिगर्सवरून आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलून किंवा फील्डमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलून DC मोटरची फिरण्याची दिशा आपण बदलू शकतो किंवा बदलतात. DC मोटारला दिलेल्या सप्लायची जोडणी बदलून मोटरची फिरण्याची दिशा बदलत नाही, कारण तसे केल्याने आर्मेचर आणि फील्ड दोघांमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलते. आता ह्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे आपण वन बाय वन बघू. फील्ड आहे, आर्मेचर आहे, याच्यामध्ये दोघांची डायरेक्शन सेम आहे. दोघांची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड आहे. तर इथे कशी डायरेक्शन, इथे काय होते, इफेक्ट काय होतो त्याचा, मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेशन जे आहे या वेनी होतंय, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज आहे. देन इथे काय केले, अगेन दोघांची जी डायरेक्शन आहे E1 टू E2 होतं, A1 टू A2. सेम वेमध्ये E1 टू E2 ला काय केलेलं आहे, रिव्हर्स केली डायरेक्शन. इथे E1 पासून E2 कडे होतं, आता इथे E2 कडून E1 कडे जाते, ह्याची डायरेक्शन चेंज केली. देन अगेन इथे कसं होतं, A1 टू A2 फ्लो होत होता आर्मेचर मधला करंट, आता इथे काय झालं, A2 टू A1 फ्लो होतोय. तर याचा इफेक्ट काय होतोय, दोघांची डायरेक्शन चेंज केली तर इथलं डायरेक्शन चेंज झालं का, नाही झालं. डायरेक्शन, रोटेशनची जी डायरेक्शन आहे ती सेम आहे. आपण याच्यात काय चूक केली की दोघांची डायरेक्शन आपण बदलली, आर्मेचर मधल्या करंटची पण आणि फील्ड मधल्या सेम ह्याच्यामध्ये पण दोघांची ॲट अ टाइम चेंज केली. म्हणून काय झालं की यातली जी डायरेक्शन आहे याची ती सेम राहिली, याच्यामध्ये कुठलाही फरक झालेला नाही. आता नेक्स्ट आपण काय करू शकतो याच्यात सुधारणा, तर दोन्हीपैकी एकाची डायरेक्शन चेंज करायची. म्हणजेच आता इथे काय केलंय, E2 टू E1 फ्लो होतोय. आता इथे काय होत होतं, E1 कडून E2 कडे, E1 कडून E2 कडे येत होता. आता तेच यामध्ये काय होतंय, E2 कडून E1 कडे फ्लो होतोय. देन फील्ड कनेक्शन ह्याचे जे आर्मेचर मध्ये काय होतंय, A1 कडून A2 कडे, इथे कसं होतंय A1 टू A2, म्हणजे हे सेम ठेवलंय. आर्मेचर मधला फ्लो सेम आहे आणि फील्ड मधला जो फ्लो आहे तो रिव्हर्ट केलाय, चेंज केलाय. म्हणून काय झालं की क्लॉकवाईज डायरेक्शन झाली. इथे कशी होती अँटी क्लॉकवाईज, इथे ती झाली रिव्हर्स क्लॉकवाईज. म्हणजेच डायरेक्शन चेंज करायची असेल तर दोन्हीपैकी एकाची डायरेक्शन जी आहे आर्मेचर किंवा फील्ड मधली ती चेंज करायची. दोघांचीही केली तर काय होईल, डायरेक्शन चेंज होणार नाही. देन अगेन आता ह्याच्यात काय केलं आपण, फक्त फील्डची डायरेक्शन बदलली. देन इथे बघू आपण, इथे आर्मेचरची डायरेक्शन चेंज केली आणि फील्डची सेम ठेवली आहे. आता फील्डची कशी होती, E1 टू E2, इथे पण तसंच होतं, E1 टू E2 सेम वे मध्ये इथे ठेवलेलं आहे. ह्याची डायरेक्शन आपण फील्डची बदलली नाहीये. देन आर्मेचर जे आहे त्याच्यामध्ये काय केले, A1 टू A2 होतं, इथे काय केले A2 पासून A1 कडे, म्हणजेच फक्त आर्मेचरची डायरेक्शन बदललेली आर्मेचर मधल्या करंटची. म्हणून काय झाले, अगेन रोटेशन जी आहे डायरेक्शन चेंज झालेली आहे. रोटेशनची डायरेक्शन याच्यात चेंज होतीये. तर म्हणजेच काय, तर दोन्हीपैकी एकाची डायरेक्शन चेंज केली तर रोटेशनची जी डायरेक्शन आहे ती चेंज होते, अदरवाईज होत नाही. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आज आपण DC मोटारचे कार्यतत्व व प्रकार याबद्दलची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 124 DC मोटार स्टार्टर्स याविषयी माहिती घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.